विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 21 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला अधिकची माहिती देखील सांगणार आहेत. आज व्हिडिओमध्ये टोटल 15 प्रश्न आहेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, काली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए कर्नाटक. कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू. अधिकची माहिती, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने उपक्रमांचे नियमन करण्यासाठी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी काली व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताली 663.32 चौरस किलोमीटरचे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र प्रस्तावित केले आहे. काली व्याघ्र प्रकल्प कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात पर्यावरणीय दृष्ट्या नाजूक असलेल्या पश्चिम घाटात वसलेला आहे. यामध्ये दांडेली वन्यजीव अभयारण्य आणि 80 राष्ट्रीय उद्यान या दोन सलग संरक्षित क्षेत्रांचा समावेश असून ते एकच पर्यावरणीय भूसदृश्य तयार करतात. 3. हा प्रकल्प भीमगड वन्यजीव अभयारण्याशी आणि पुढे महाराष्ट्रातील राधानगरी व कोयना वन्यजीव अभयारण्याशी जोडलेला आहे, ज्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर सुनिश्चित होतात. पुढील प्रश्न क्रमांक 2. सागरमाला कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी बंदरांवर आधारित विकास. बंदरांच्या नेतृत्वाखाली विकासाला चालना देण्यासाठी आणि भारताची लॉजिस्टिक कार्यक्षमता व व्यापारी स्पर्धात्मक वाढवण्यासाठी मार्च 2015 मध्ये सागरमाला कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमात सध्या 6.06 लाख कोटींचे 845 प्रकल्प समाविष्ट आहेत. त्यापैकी 1.57 लाख कोटींचे 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. विद्यमान रस्ते आणि रेल्वे जाळ्यांसोबतच किनारी जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्गांना प्रोत्साहन देऊन वाहतूक खर्च कमी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम 5 स्तंभांवर आधारित आहे. ते म्हणजे बंदरांचे आधुनिकीकरण, नवीन बंदरांचा विकास, बंदरांची जोडणी वाढवणे, बंदरांच्या नेतृत्वाखाली औद्योगिकीकरण, किनारी समुदायांचा विकास आणि किनारी जलवाहतूक अंतर्गत जलमार्गांना प्रोत्साहन. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये खनिज विदेश इंडिया लिमिटेडला कोणत्या देशात लिथियम उत्खननासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी अर्जेंटिना. आणि जे महत्वाचे लोगो असतो ना त्यावर देखील एक लक्ष ठेवत चला. लोगोवरून तो प्रश्न लक्षात राहण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. अधिकची माहिती बघूयात. खनिज विदेश इंडिया लिमिटेड काबिल ला अर्जेंटिनाच्या सरकारकडून 5 खाऱ्या पाण्याच्या लिथियम ब्लॉक्सच्या सखोल उत्खननासाठी पर्यावरण विषयक मंजुरी मिळाली. बॅटरी आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण खनिजे, विशेषतः लिथियम मिळवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. खनिज विदेश इंडिया लिमिटेड हा नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आणि मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड या 3 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना 40-30-30 या भाग भांडवलाच्या प्रमाणात असलेला संयुक्त उपक्रम आहे. पुढील प्रश्न, मोसादच्या इस्रायली गुप्तचर आणि विशेष कार्यवाह्या संस्थेच्या पुढील संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हे जे आहे ते आहे ऑप्शन बी रोमन गॉफमन. अधिकची माहिती, बेंजामिन नेतन्याहू यांनी मेजर जनरल रोमन गॉफमन यांची मोसादचे इस्रायली गुप्तचर आणि विशेष कार्यसंस्था पुढील संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वरिष्ठ नियुक्तीवरील सल्लागार समितीने या नियुक्तीला मंजुरी दिली. रोमन गॉफमन सध्या पंतप्रधानांचे लष्करी सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या साधन संपत्तीचे आणि धोरणात्मक विचारांची प्रशंसा केली जाते. ते 2 जुलै 2026 रोजी 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारतील. ही नियुक्ती सध्याच्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर झाली असून ती इस्रायलची गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले न्यूशेटेल सरोवर कोणत्या देशात आहे? तर हे जे आहे ते आहे स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडमधील न्यूशेटेल सरोवरात 1000हून अधिक रोमनकालीन वस्तू सापडल्या आहेत, ज्यामध्ये रोमन साम्राज्याच्या काळातील जीवनावर प्रकाश पडतो. न्यूशेटेल सरोवर हे संपूर्णपणे स्वित्झर्लंडमध्ये असलेले सर्वात मोठे सरोवर असून ते जुरा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. तिसरा पॉइंट, शेवटच्या हिमयुगात सुमारे 15,000 वर्षांपूर्वीचा विस्तृत हिमयुगाचा काळ वितळणाऱ्या हिमनद्यांनी दऱ्या कोरल्यामुळे त्याची निर्मिती झाली. हे सरोवर सुमारे 38.3 किलोमीटर लांब आणि 8.2 किलोमीटर रुंद असून 212.33 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापते.
पुढील प्रश्न, सायटोडॅक्टिलस रायमोनोसिस नावाची वाकड्या पोट्यांची सरड्याची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली? तर ही सापडली आहे आसाममध्ये. पहिला मुद्दा, आसाममध्ये रायमोना राष्ट्रीय उद्यानाजवळ ही प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती सायटोडॅक्टिलस या प्रजाती समूहातील आहे, जो जागतिक स्तरावर सरड्यांच्या सर्वात मोठ्या गटांपैकी एक असून त्यात प्रजातींची विविधता खूप जास्त आहे. तिसरा पॉइंट, या प्रजातीचे नाव आसामच्या कोकराझार जिल्ह्यातील रायमोना राष्ट्रीय उद्यानावरून ठेवण्यात आले. याचा शरीर आकार मध्यम असून याची कमाल स्नाउट व्हेंट लांबी सुमारे 71.1 किलोमीटर इतकी आहे. याच्या पाठीवर गोलाकार बोथट शंकूच्या आकाराचे आणि किंचित कणा असलेले ट्युबरकल्स आढळतात. पुढील प्रश्न, बदलत्या श्रम बाजारांमधील सार्वत्रिक सामाजिक संरक्षण शीर्षकाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? तर ही संस्था आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा बदलत्या श्रम बाजारामधील सार्वत्रिक सामाजिक संरक्षण, सर्व प्रकारातील रोजगारातील कामगारांचे संरक्षण हा अहवाल सर्व कामगारांसाठी सामाजिक संरक्षण मजबूत करण्यावर भर देतो. सामाजिक संरक्षणामध्ये जीवनाच्या विविध टप्प्यांवरील गरिबी आणि असुरक्षितता कमी करणारी धोरणे, मातृत्व, बेरोजगारी, आरोग्य, वृद्धावस्था, अपंगत्व आणि वारसांना मिळणारे लाभ यांसारख्या 9 क्षेत्रांचा समावेश आहे. याने गरिबी कमी करण्याऐवजी गरिबी प्रतिबंधाकडे वळले पाहिजे, जेणेकरून असुरक्षितता निर्माण होण्यापूर्वीच आधार सुनिश्चित होईल. अनौपचारिक, तात्पुरते, अर्धवेळ आणि स्वयंरोजगारीत या श्रेणीसह सर्व कामगारांसाठी सार्वत्रिक व्याप्ती आवश्यक आहे. पुढील प्रश्न, शोंगटोंग करछाम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हिमाचल प्रदेश. अलीकडे हिमाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी किन्नौर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान शोंगटोंग करछाम जलविद्युत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शोंगटोंग करछाम जलविद्युत प्रकल्प हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सतलज नदीवर स्थित आहे. हा एक रन ऑफ रिव्हर प्रकल्प आहे, म्हणजेच मोठ्या साठवण तलावांशिवाय नैसर्गिक नदी प्रवाहाचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. याची एकूण स्थापित क्षमता 450 मेगावॅट असून यामध्ये 3/150 मेगावॅट क्षमतेचे फ्रान्सिस टर्बाइन आहे. हा प्रकल्प हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीद्वारे विकसित केला जात आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढवणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न, कॅल्मारिया गॅरन्सिस ही बिळात राहणाऱ्या वेणू सापाची नव्याने शोध लागलेली प्रजाती अलीकडे कोणत्या राज्यात आढळून आली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मेघालय. ही सध्या गारो टेकड्यांपुरतीच मर्यादित आहे, जे तिचे मर्यादित भौगोलिक वितरण दर्शविते. हा सर्प कॅल्मारिया प्रजातीचा आहे, जी लहान, गुप्त आणि बिळात राहणाऱ्या सापांसाठी ओळखली जाते. रीड सर्प बिनविषारी, सडपातळ आणि भूमिगत जीवनासाठी अनुकूलित असतात. ते सामान्यतः तपकिरी, लालसर आणि किंवा काळ्या रंगाचे दिसतात. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या विशेष अण्वस्त्र क्षेपणास्त्र मागोवा आणि सागरी निगराणी जहाजाचे नाव काय? तर हे आहे ऑप्शन ए, INS ध्रुव. INS ध्रुव हे भारताचे पहिले विशेष आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी निगराणी जहाज आहे, जे सामरिक सागरी क्षमता वाढवते. हे जहाज 10 सप्टेंबर 2021 रोजी सेवेत दाखल झाले. हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या सहकार्याने ते बांधले आहे. हे जहाज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेते, इलेक्ट्रॉनिक गुप्त माहिती गोळा करते आणि भारताच्या क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाला सहाय्य करते. ही क्षेपणास्त्रांच्या धोक्याची पूर्वसूचना देते आणि मार्गाच्या माहितीचा वापर करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली समायोजित करण्यास मदत करते. पुढील प्रश्न, आयुष चिंतन शिबिर 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली. श्री प्रतापराव जाधव राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आयुष मंत्रालय यांनी नवी दिल्ली येथे चिंतन शिबिर 2026 चे उद्घाटन केले. 2 दिवसीय कार्यक्रम 17 एप्रिल 2026 रोजी समाप्त झाला. या कार्यक्रमाचा उद्देश आयुष, आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणे, त्रुटी ओळखणे आणि भविष्यातील वाटचालीची योजना आखणे आहे. यात पुराव्यावर आधारित पारंपरिक औषधोपचार आणि आधुनिक आरोग्य सेवा प्रणालींसोबतच्या एकीकरणावर भर दिला जातो. मंत्रालयाने जनतेच्या सहभागासाठी
एक व्हॉट्सअप चॅनल आणि टोल फ्री क्रमांक सुरू केला. तो आहे 1811 0008. हा उपक्रम विकसित भारत 2047 या संकल्पनेशी सुसंगत आहे आणि हील इन इंडिया, हील बाय इंडिया, भारतात बरे व्हा, भारताद्वारे बरे व्हा या संकल्पनेला प्रोत्साहन देतो. पुढील प्रश्न, भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे गुजरात. भारत सरकारने गुजरातच्या धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रामध्ये टाटा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित देशातील पहिल्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटच्या स्थापनेला अधिकृतपणे अधिसूचित केलं. हा प्लांट इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवांना समर्थन देईल. हा उपक्रम विशेष आर्थिक क्षेत्र नियम 2006 मधील सुधारणांशी सुसंगत आहे, ज्यामध्ये जमिनीची कमी आवश्यकता आणि कामकाजात लवचिकता यांचा समावेश आहे. याचा उद्देश भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन, नवोपक्रम आणि व्यवसाय सुलभतेला चालना देणे आहे. पुढील प्रश्न, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक विशेष संस्था आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, अर्थ मंत्रालय. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाने आर्थिक गुन्हेगारी विरोधात समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा उद्देश PFRDA द्वारे नियंत्रित संस्थांसाठी माहितीची देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि जनजागृती वाढवणे आहे. यामध्ये मनी लॉन्ड्रिंग विरोधी आणि दहशतवादाला होणारे वित्त पुरवठ्याला प्रतिबंध करण्याची क्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटची स्थापना 2004 मध्ये अर्थ मंत्रालयाअंतर्गत झाली. FIUND संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करणारी राष्ट्रीय एजन्सी म्हणून काम करते, तर PFRDA भारतात पेन्शन क्षेत्राचे नियमन करते. पुढील प्रश्न, लखवार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड. जलशक्ती मंत्रालयाने पुनरावलोकन केल्यानंतर उत्तराखंडमधील यमुना नदीवरील 300 मेगावॅट क्षमतेच्या लखवार जलविद्युत प्रकल्पाची प्रगती होत असल्याने उत्तर भारताची जल आणि ऊर्जा सुरक्षा सुधारेल. लखवार प्रकल्प हा डेहराडून जिल्ह्यातील लोहारी गावाजवळ असलेला एक बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प असून तो उत्तराखंड जलविद्युत निगमाद्वारे विकसित केला जात आहे. यामध्ये 204 मीटर उंचीचे कॉन्क्रीटचे गुरुत्वाकर्षण धरण, 3 स्टील लाइन्ड पेनस्टॉक आणि प्रत्येकी 100 मेगावॅट क्षमतेच्या 3 उभ्या फ्रान्सिस टर्बाइन असलेले एक भूमिगत पॉवर हाऊस यांचा समावेश आहे. पुढील प्रश्न, मदत योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. पश्चिम आशियातील भूराजकीय अस्थिरतेमुळे सागरी व्यापारावर परिणाम झाल्याने सरकारने निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत रिलीफ, निर्यात सुलभतेसाठी लवचिकता आणि लॉजिस्टिक हस्तक्षेप योजनेचा विस्तार केला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये सुरू केलेली रिलीफ योजना आखाती प्रदेशात जास्त मालवाहतूक खर्च, वाढलेले विमा हप्ते आणि युद्धाशी संबंधित जोखमींना तोंड देणाऱ्या भारतीय निर्यातदारांना सहाय्य पुरवते. विमा सुविधा आणि जोखीम संरक्षणावर लक्ष केंद्रित करून भारतीय निर्यात पत हमी महामंडळ, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नोडल एजन्सी मार्फत याची अंमलबजावणी केली जाते. तर एकूण 15 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूयात. एशियन एक्सलन्स अवॉर्ड 2026 मध्ये ग्लोबल कल्चरल अँबॅसेडर म्हणून कोणत्या भारतीय मूळ व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी, विकास खन्ना. नीती आयोगाच्या ईज ऑफ डुईंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन इंडिया अहवालानुसार R&D सुधारण्यासाठी कोणत्या मुख्य फ्रेमवर्क सुचवण्यात आला? तर तो आहे ऑप्शन ए, रोप फ्रेमवर्क. आणि रोपचा जर फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, भारताची पहिली विद्यापीठ आधारित क्वांटम रेफरन्स फॅसिलिटी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. आणि हे आहेत एन चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री. याना गुहा भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या गुहा कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक. नेक्स्ट, 16 एप्रिल 2026 रोजी भारतीय रेल्वेचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 173वा. नेक्स्ट, यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला? तर हे आहेत ऑप्शन बी, जय शहा. ते ICC चे चेअरमन आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने सर्व क्षेत्रांमध्ये महिलांसाठी मेनस्ट्रुअल लीव्ह पॉलिसी लागू करण्याचे आदेश दिले? उत्तर आहे ऑप्शन ए, कर्नाटक कोर्टाने. पुढील प्रश्न,
वर्ल्ड हेरिटेज डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 18 एप्रिल रोजी. नेक्स्ट, एप्रिल 2026 मध्ये भारताने ब्रिक्स हेल्थ वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कोणत्या शहरात आयोजित केली? उत्तर आहे नवी दिल्ली. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धा 2026 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? आर वैशाली, दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी की हरिका द्रोणवल्ली? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. यामध्ये तुम्हाला वीकली ज्या करंट अफेअर आहे त्याच्या पीडीएफ फ्री मध्ये बघायला भेटेल. या कोर्समध्ये जा, फ्री एमसीक्यू पीडीएफ ही फोल्डर ओपन करा, त्यामध्ये फ्री पीडीएफ तुम्हाला बघायला भेटतील. कंटेंट आवडला असेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.